ठाकरेंमुळे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात असं संजय राऊत म्हणालेत. आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी केलेलं काम दाखवावं असं संजय राऊत म्हणालेत. होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. नाहीतर तुम्हाला राज्याचा तुकडा पाडून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं. आम्ही ते होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. मुंबई वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. मुंबईला महाराष्ट्रामध्ये आम्ही अजूनपर्यंत ठेवलाय संघर्ष करून, ही तुमची पोटदुखी नाही. तर तुम्हाला काय, तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी? दाखवा ना, तुम्ही 10 कामं दाखवा की हे आम्ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी केलं. गौतम अडाणीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसाचं काम नाही ना. गौतम अडाणी सारख्या मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं, हे मराठी माणसासाठी केलेली सेवा आहे का तुमची? अरे, जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? पण स्वतःच मुलं सांभाळावीत ना. भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे. एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता, ते अनावरस आहेत. स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहे. त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीच आहे. ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे. अमित शहानी आपलं नाव दिलंय त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे. कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकांनंतर कोणाची पोरं कोण पळवते. पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा मग.